नमस्कार मंडळी. आज आपण एक गमतीशीर गोष्ट पाहणार आहोत. चला तर खूप मज्जा करूयात. एकेकाळी एक जंगल होते. ते जंगल विविध वृक्षांनी पूर्णपणे व्यापलेले होते. इतकी दाटी होती की दिवसा सुद्धा सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोचत नसत. त्यामुळे त्या जंगलात पशु पक्षी तसेच हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. या जंगलाच्या अगदी जवळ माणसांची एक छोटी वस्ती होती. जंगलातील वाघ आणि लांडग्यांच्या भीतीने त्या वस्तीतील लोक कायम भीतीत जगत असत. त्याच वस्तीमध्ये एक म्हातारी आजी राहत होती. तिच्या मुलीचे लग्न झाल्यापासून ती एकटीच राहू लागली होती. मुलीची आठवण तिला सतत येत असे. एके दिवशी आजीने आपल्या लेकीला भेटायचे ठरवले. पण अडचण अशी होती की लेकीचे घर जंगलाच्या पलीकडे होते. तिथे जायचे असेल तर भयानक जंगलातूनच मार्ग काढावा लागे. तरी सुद्धा आजी धीट होती. तिने मनाशी निश्चय केला आणि कोणतीही भीती न बाळगता लेकीकडे जाण्यासाठी तयारी करू लागली. थोडे कपडे आणि खाऊ घेऊन ती मुलीकडे जाण्यासाठी निघाली. ती जंगल पाहून थोडी दबकली, पण पुन्हा धीटपणे निश्चय करून चालू लागली. ती झपाझप पावले टाकत चालत असताना वाटेत तिला एक लांडगा भेटला. तो गुरगुरत म्हणाला, ए म्हातारे, मला फार भूक लागलीये. आता मी तुला खाणार. आजी आतून घाबरली, पण तिने ते चेहऱ्यावर दाखवले नाही. ती शांतपणे म्हणाली, माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडेच आहेत. मी लेकीकडे जाऊन 4 दिवस राहीन. तूप रोटी खाईन आणि जाडजूड होऊन परत येईन. मग हवं तर मला खा. लांडगा विचारात पडला आणि म्हणाला, म्हातारे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. तुला आता खाण्यात काहीच मजा नाही. पण तुला सोडून दिले आणि तू परत आली नाहीस तर त्यापेक्षा आत्ताच संपून टाकतो तुला. गोड मनाची आजी त्याला म्हणते, अरे बाबा, माझी शेवटची इच्छा आहे समज. मला मुलीला भेटून तिला आणि तिच्या मुलांना डोळे भरून पाहायचे. मग मला काहीच नको. मी घरी जाताना हाच एक रस्ता आहे. त्यामुळे मी इथे नक्की पुन्हा येईन. बरं बरं, ठीक आहे. बघतो मी वाट तुझी. पण पुन्हा नक्की ये मुलीला भेटू. असे बोलून लांडगा तेथून निघून गेला. आजीने घाई करत पुढचा प्रवास सुरू केला. थोड्या अंतरावर तिला एक वाघ भेटला. तो म्हणाला, अरे बघा कोण आलंय. एक म्हातारी. आज एक म्हातारी खावी लागणार. नुसती हाडच. असो, तयार हो म्हातारे. आजी पुन्हा थोडीशी घाबरली, पण आता तिला काय करायचंय हे तिला चांगलं माहिती होतं. तिने पुन्हा तेच सांगितले, वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय? नुसती हाडे. लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग मला खा. वाघोबाने विचार केला, म्हातारी म्हणतीये ते पण बरोबर आहे. नाहीतरी हिला खाऊन माझ्या तोंडाची चव खराब होईल. आणि तशी पण भूक तर नाही आता. सोडून देतो हिला. आलीस तर जास्त मांस मिळेल. वाघानेही तिची गोष्ट मान्य केली आणि तिला सोडून दिले. आजीने रात्री उशिरापर्यंत प्रवास केला आणि एकदाची ती मुलीकडे सुखरूप पोहोचली. मुलीला पाहताच तिने सुटकेचा श्वास सोडला. पुढील काही दिवस आजी मुलीकडेच राहिली. तिने आपल्या नातवंडांसोबत आणि मुलीसोबत खूप छान वेळ घालवला. मुलीनेही तिची खूप चांगली काळजी घेतली. छान छान खाऊ खाल्ल्यामुळे आजी पुन्हा जाडजूड झाली. नावर आजी घरी जायला निघाली. आजी भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुलुक टुलुक.
भोपळा धावत धावत जंगलातून निघाला. वाटेत लांडगा भेटला. तो विचारू लागला, भोपळ्या भोपळ्या, इथे कुठे म्हातारी पाहिलीस करे? भोपळ्यातून आजी म्हणाली, म्हातारी बितारी मला माहित नाही. चल रे भोपळ्या, टुलुक टुलुक. भोपळा वेगाने पुढे निघून गेला. लांडग्याला संशय आला आणि तो भोपळ्या मागे धावू लागला. थोड्याच वेळात वाघही तिथे आला. तो विचारू लागला, भोपळ्या भोपळ्या, इथे कुठे म्हातारी पाहिलीस करे? भोपळ्यातून आजी म्हणाली, म्हातारी बितारी मला माहित नाही. चल रे भोपळ्या, टुलुक टुलुक. वाघाला पण संशय येतो. त्याने भोपळा अडवला आणि आजीला बाहेर काढले. लांडगा म्हणाला, म्हातारे, मला फसवतेस काय? थांब, मी आता तुला खाऊनच टाकतो. वाघ लगेच गुरगुरत म्हणतो, तू नाही, मी खाणार म्हातारीला. ती माझी शिकार आहे. तू निघून जा इथून. आजी म्हणते, हेच तुम्ही दोघांनी ठरवा की मला कोण खाणार. मी ठरल्याप्रमाणे आले आहे. वाघ म्हणाला, ठरवायचे काय त्यात, मीच खाणार. अस म्हटल्यावर वाघ आणि लांडग्यामध्ये जोरदार भांडण सुरू झाले. त्याच गोंधळात आजी गुपचूप पुन्हा भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या, टुनुक टुनुक. आजी धूम ठोकते. वाघ आणि लांडगा भांडतच राहतात आणि आजी आपला जीव वाचवण्यात यशस्वी होते. ती घरी सुखरूप पोहोचते आणि जीव वाचल्याचा आनंद व्यक्त करते. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की धैर्य, बुद्धी आणि प्रसंगावधान असेल तर मोठ्या संकटातूनही सुटका होऊ शकते. संकटसमयी घाबरून न जाता शांतपणे विचार केला तर शत्रूपेक्षा बुद्धी श्रेष्ठ ठरते आणि जीव वाचतो. ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन गोष्टीमध्ये. धन्यवाद.